आणि पिंपरी चिंचवड परिसरात मिथेनॉल युक्त विषारी दारू पिल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। गेल्या 2 दिवसात पुणे, दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि तुरशृंगी परिसरातील मृतांचा संबंध विषारी दारूशी असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखा यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली। आरोपी योगेश वानखडे यांनी विनापरवाना इथेनॉल आणून त्यामध्ये मिथेनॉल मिसळून दारू तयार केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। ही दारू शहरातील विविध भागांमधील विक्रेत्यांना पुरवण्यात आल्याचा आरोपही आहे। दरम्यान काही रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः तपासाचा आढावा घेतलाय। तर पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असलं तरी दारूचे कनेक्शन अधिक ठळक होत आहे। आणि असं एखादी ठिकाण दारू विकली जाते तर मला असं वाटतं की हे आपण उद्ध्वस्त करायला जबाबदारीने उद्ध्वस्त करून टाकावं। जे गोष्टी समोर आलेली आहे त्यामध्ये 4 सस्पिशियस डेथ्स आहेत। यामध्ये ॲडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती। या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे विसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे। विसरा इमिजिएटली FSL ला पाठवण्यात आलेले आहे। आज संध्याकाळी रात्रीपर्यंत विसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल। परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे। त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे, त्याचे तपास होईल। नक्की याचे जसं मी सांगितले विसरा रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय झाला त्यावर कळेल। त्याचबरोबर पूर्ण परिसराचे जे विक्टिम्सचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची CCTVचे बारीकरित्याने पडताळणी होत आहे। त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल। क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती या गोष्टीवर कळवण्यात येईल। सीएम सरांचं म्हणणं आहे की इट इज कंप्लीट रॅकेट जे एक्सपोज करायचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या लिंक शोधतात आता। सो म्हणजे हे ऑर्गनाइज क्राईम मध्ये तुम्हाला दिसतंय? बरोबर आहे। त्याबद्दल जसं मी सांगितले ते गोष्टी बाजूचे पोलीस युनिटमध्ये ते गोष्टी काल लक्षात आल्यावर त्यांचे तपास पुढे गेलेले आहे। त्याबद्दल मला काही टिप्पणी करणे योग्य किंवा संयुक्तिक नाही आहे, परंतु यामध्ये जे कोणी सामील असतील त्याबद्दल 100% युद्ध पातळीवर कारवाई होईल। ऑलरेडी ते जसं मी सांगितले कालपासून जे दुसरा जॉईनिंग पोलीस युनिट त्याच्याबद्दल तपास करत आहे त्यांच्या ताब्यात या प्रकरणाचे भौतिक सगळे आरोपी असतील। ठाणे महानगरपालिकेतील कथित 2800 कोटी रुपयाच्या TDR प्रकरणावरून नवा वाद निर्माण झालाय। मनसेने पत्रकार परिषद घेत या प्रकरणात राज्य सरकार, महापालिका प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या संगनमताचा आरोप केलाय। मनसेच्या म्हणण्यानुसार वन विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीतील तसेच इको सेन्सिटिव्ह झोनमधील जमिनीवर नियमबाह्य पद्धतीने TDR मंजूर करण्यात आलाय। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष रजा याचिका सुनावणीपूर्वीच मागे घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। या प्रकरणाचा फटका स्थानिक आदिवासी नागरिकांना बसत असल्याचा दावा करत संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे। कार्यवाही न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही मनसेने दिलाय। नगरपालिकेने सुप्रीम कोर्टात नांगी टाकलेली आहे आणि ती जी पेटिशन आहे, जी स्पेशल लीव्ह पेटिशन ती डिस्पोज ऑफ केलेली आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक कारण म्हणजे याची सुनावणी 20 जुलैला होणार होती आणि ती जी सुप्रीम कोर्टाची जी केस चालली त्याची नोटीस सुद्धा DIY कंपनीला सर्व नाही झाली। तर त्या ऑर्डरच्या अनुषंगाने जर तुम्ही बघत असाल ती जी ऑर्डर आहे ही ती ऑर्डरमध्ये क्लिअरली लिहिलंय की महानगरपालिका बोलते की आमची सेटलमेंट झालेली आहे। तर मग तुम्हाला सेटलमेंटच करायची होती तर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले कशाला? आणि हा जो तुम्ही घाट घातलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये जायचा, तिथे जाऊन जर सेटलमेंट केली आहे तर मग ठाणेकर नागरिकांची ती जी जागा आहे ती महानगरपालिकेलाच जर द्यायची होती त्या विकास म्हणजे त्या कंपनीला,
तर त्याच्यामध्ये SLP दाखल नव्हती करायची आणि पहिलाच माघार घ्यायची होती. महानगरपालिकेचा शहर विकास विभाग आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि ह्याच्यात सामील असून याच्या संदर्भात हे जे फक्त एक दिखावा चालला आहे, पण आतून हे सगळे त्या कंपनीच्या बाजूनी लढत आहेत. यापुढे आपण कशा प्रकारे याचा पाठपुरावा करणार आहात? कारण सर्वात महत्वाचं म्हणजे ही जागा ही 1980 पासून वन विभागाच्या कब्जात होती आणि ह्या संदर्भात वन विभागाने स्वतः जे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये SPL फाईल करण्यासाठी SLP फाईल करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलेलं एप्रिलमध्ये. त्या ऍप्लिकेशनच्या नुसार लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने सांगितलं की तुम्ही SLP फाईल करू नका. आमचं म्हणणं हे 193 कोटीचा TDRचा घोटाळा झालेला आहे आणि तुम्ही SLP फाईल करत नाही आणि स्वतः शासन सांगतं की बाबा ती जागा त्या समोरच्या कंपनीला देऊन टाका. याच्यामध्ये शासनाचा थेट संबंध येतोय आणि शासना म्हणजे सत्ताधारी पक्षाचं याच्यामध्ये काहीतरी साटेलोटा आहे. 17 एकरच्या जागेमध्ये आदिवासी कुटुंब आहेत, त्या कुटुंबाचं पुढे काय होणार? 17 एकरमध्ये कोकणीपाडा जो तिकडचा आदिवासी बहुल एरिया आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1500 लोक वास्तव्य करत आहेत. गरीब आदिवासी कुटुंब वास्तव्य करत आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह या त्या 193 एकर जागेमध्ये ते लोक शेती करून करतायत. त्यांच्या शेतीचं काय, त्यांचं उदरनिर्वाहाचं काय, त्यांच्या घराचं काय. आणि आत्ता तुम्ही बघत असाल तर पत्रे मारायला सुरुवात झालेली आहे. एवढी घाई कशाला? आणि ह्या संदर्भात स्थानिक आमदार माननीय श्री केळकर साहेबांनी 2 दिवस पहिला सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कधी? TDR भेटल्यावर, जागा कब्जा झाल्यावर, लोकांचे घरं तुटल्यावर कारवाई कधी होणार? सत्ताधारी पक्षात आहात तुम्ही खरं याच्यामध्ये पुढे येऊन याच्यावर कारवाई नाही, तुम्ही स्वतः SLP दाखल केली पाहिजे. SLP जी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटमध्ये जी टेनेबल नाही दिले त्याच्यावर तुम्ही भांडले पाहिजेत आणि तुम्ही हे करून घेतलं पाहिजे जेणेकरून ती 193 एकरची जागा वाचेल. सर्वोच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेचे जे त्यांचं नाव मी घेतो की मिस्टर कुणाल अनिल मुळे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, हे बघा यांचं नाव लिहिलं याच्यामध्ये. यांनी सांगितलेलं आहे की आमची सेटलमेंट म्हणजे द मॅटर स्टँड सेटल इन द लाईट ऑफ कम्प्लायन्स. आता मला हे विचारायचंय की ती जागा आहे ती इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे, तर तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनची सेंट्रल मिनिस्ट्रीची परवानगी घेतले का? कंप्लायन्स कसं होणार? तारेचं कंपाऊंड तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये टाकू शकत नाही, तुम्ही जागा लेवल करू शकत नाही. कंप्लायन्स कसलं? आणि कंप्लायन्स एवढ्या लवकर झालं. 20 जुलैचं जी तारीख होती ती 26. आणि हे बघा याच्यामध्ये क्लिअरली लिहिलंय की जो तिकडचा जो हे आहे की जे रिस्पॉन्डेंट नंबर 2 म्हणजे जी कंपनी आहे त्यांना तर नोटीस पण सर्व नाही झाली अजून या केसची. त्याच्या पहिला पालिकेने नांगी टाकलेली आहे. म्हणजे पालिकेचा खूप मोठा घोटाळा आहे आणि या संदर्भात सर्वांनी, माझं तर म्हणणं आहे, सत्ताधारी पक्ष विरोधक सगळ्यांनी एकत्र येऊन याला लढा दिला पाहिजे. आजच्या टी टाइम या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.